मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण थेट शेअर खरेदी करायला रिस्क वाटतो. म्युच्युअल फंड माहिती आहे, पण त्याहूनही वेगळं आणि अधिक फ्लेक्सिबल असं साधन आहे ETF. पण नेमकं ETF म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे कोणते आणि तुमच्यासाठी योग्य आहे का, चला आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ETF म्हणजे काय? ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेड फंड. हे साधन म्युच्युअल फंड सारखंच असतं, पण स्टॉक एक्सचेंजवर शेअर्स सारखं खरेदी विक्री करता येतं. उदाहरण घ्या, समजा तुम्हाला निफ्टी 50मध्ये गुंतवणूक करायची आहे, पण आता निफ्टीमधल्या 50 कंपन्यांचे शेअर्स एक एक करून विकत घ्यायचे आहे, म्हणजे खूप मोठं काम होतं. पण ETF तुम्हाला हाच फायदा एका क्लिकमध्ये देतो. एका ETF युनिटमध्ये सगळ्या कंपन्यांचा हिस्सा असतो. कल्पना करा की तुम्ही थाळी खायची आहे, पण प्रत्येक भाजी, रोटी, भात वेगळं ऑर्डर करायचं नको वाटतं ना. मग तुम्ही थाळी मागवता जिथे सगळं एकाच प्लेटमध्ये मिळतं. ETF म्हणजे गुंतवणुकीची थाळी. अनेक व्हिडिओजमध्ये लोकांनी ETFला म्युच्युअल फंड प्लस स्टॉक मार्केटचं मिश्रण म्हटलं. हे म्युच्युअल फंड सारखंच असतं, डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट, पण शेअर्स सारखंच एक्सचेंजवर कधीही खरेदी विक्री करता येतं. चला आता ETFचे फायदे जाणून घेऊया. नंबर 1, लिक्विडिटी. म्युच्युअल फंड खरेदी विक्रीसाठी T+2 दिवस लावतो, पण ETF तुम्ही शेअर्स सारखं कधीही खरेदी विक्री करू शकता. नंबर 2, डायव्हर्सिफिकेशन. एका ETF मध्ये तुम्हाला अनेक कंपन्यांचा हिस्सा मिळतो, म्हणजे रिस्क कमी. नंबर 3, रिस्क एक्सपेन्स रेशो. म्युच्युअल फंडच्या तुलनेत ETF मध्ये मॅनेजमेंट फीज खूप कमी लागते, म्हणजे तुमचे पैसे जास्त वाढतात. नंबर 4, ट्रान्सपरन्सी. ETF दररोज आपले होल्डिंग्स डिस्क्लोज करतो. म्युच्युअल फंडमध्ये क्वचितच असं होते. नंबर 5, फ्लेक्सिबिलिटी. मार्केट खुला असेपर्यंत ETF ट्रेड करू शकता. उदाहरण 2020च्या कोरोना क्रॅशमध्ये म्युच्युअल फंडचे युनिट विकायला वेळ लागत होता, पण ETF लगेच विकता आले. त्यामुळे लिक्विडिटीची मोठी ताकद गुंतवणूकदारांना मिळाली. चला आता ETFचे तोटे जाणून घेऊया. जसं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तसंही ETFला देखील काही तोटे असतात. नंबर 1, ब्रोकरेज कॉस्ट. ETF ट्रेड करताना तुम्हाला ब्रोकरेज घ्यावी लागते, जी म्युच्युअल फंडमध्ये लागत नाही. लिक्विडिटी प्रॉब्लेम. काही ETF मध्ये खूपच कमी ट्रेड व्हॉल्यूम असतो, म्हणजे तुम्ही विकायला गेलात की लगेच बाहेर मिळेल असं नाही. ट्रॅकिंग एरर. ETF इंडेक्सला फॉलो करतं, पण कधी फंड मॅनेजरमुळे ॲक्च्युअल रिटर्न इंडेक्सपेक्षा वेगळं दाखवतं. आणि नॉलेज रिक्वायरमेंट. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला SIP करायची सवय असते आणि सोपं वाटतं, पण ETF तुम्हाला डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग नॉलेज लागतो. या एका मित्रांनी सांगितलं होतं, त्यांनी एक छोट्या ETF मध्ये गुंतवणूक केली आहे, पण विकताना कोणीच खरेदीदार मिळाला नव्हता. शेवटी त्याला तोटा सहन करावा लागला. म्हणूनच लिक्विडिटी असलेल्या मोठ्या ETFs निवडणे गरजेचे आहे. तर ETF तुमच्यासाठी योग्य आहे का? ETF तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, ही तुमच्या गुंतवणूक स्टाईलवर अवलंबून आहे. जर तुम्ही शॉर्ट ट्रेडिंग करणार असाल आणि मार्केट ॲक्टिव्हिटी पाहू शकत असाल, तर ETF एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ बिल्ड करायचे असेल आणि म्युच्युअल फंडपेक्षा कमी खर्चात डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ पाहिजे, तर ETF योग्य आहे. पण जर तुम्हाला ट्रेडिंगची सवय नाही, रिस्क जास्त वाटतो आणि SIP मध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करायची सवय असेल, तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला थाळी हवी आहे की पॅक्ड जेवण? थाळी म्हणजे ETF, लगेच खा प्या, जेवणाचा फ्लेक्सिबल आनंद घ्या. पण पॅक्ड जेवण म्हणजे म्युच्युअल फंड, फिक्स टाइमलाच मिळणार. निष्कर्ष, ETF म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडचे मिश्रण. फायदे भरपूर आहे, पण काही तोटे पण आहे. योग्य माहिती आणि योग्य निवड केली तर ETF तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नी खूप सोपं करू शकते आणि प्रॉफिटेबल बनवू शकते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.